तुमचा प्रश्न आहे की 5वीच्या वर्गातील 20 मुलांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. शिक्षकांचे वय त्यात मिसळले असता 11 वर्ष झाली, तर शिक्षकांचे वय किती? बघा, मुलांचं 5वीच्या मुलांचे मुलं किती आहेत? 5वीचे 20 मुलं आहेत. त्यांच्या वयांची सरासरी किती यायली? 10 वर्ष यायली. ठीक आहे. मग 20 10 200 हे काय झालं? त्यांचं वय झालं. वयांची बेरीज झाली. हे काय झाली? सगळ्यांच्या वयांची बेरीज ही झाली, निघली बेरीज मिळाली आपल्याला. आणि शिक्षकांचं जर मिक्स केलं तर शिक्षक मिळून मग 20 विद्यार्थी एक शिक्षक, आता 21 जण झाले आणि त्यांच्या वयाची सरासरी 11 वर्ष यायली. बरोबर आहे का? म्हणजे मग 21 गुणाकारामध्ये 11 जर केले तर 11 एके 11शीला 1 हात चाला 1, 11 दोन्ही 22, 22 आणि 1 23. म्हणजे किती यायली मग त्यांची बेरीज? आता शिक्षक मिळून बेरीज किती यायली सगळी वयाची? 231 यायली. आहे ना? ही झाली वयांची बेरीज. पण याच्यात कोण ॲड आहे? शिक्षक. याच्यात कोण ॲड आहे? शिक्षक. आता बघा, याच्यात शिक्षक ॲड आहेत. म्हणजे 231 वजा 200 जर केले तर फक्त 31 शिल्लक राहतात. म्हणजे शिक्षकाचं वय किती आहे मग? 31 वर्ष. मिळालं ना तुम्हाला 31 वर्ष वय. ठीक आहे.